जब मुंह से निकल जाता है तो दर्द मंदों का कलेजा भी दे जाता है। उनके गम में हर किस्सा बहता है आंसू, तो ये मोह क्या चीज है, ये पत्थर भी पिघल जाता है। आणि आजी त्या दिवशी हिरामन शिंदे तिथं श्रद्धांजलीचा कार्यक्रम होता, तिथं मी गाणं गायलं पहिली वेळ. हा तुमचंच गाणं आहे, चंदन कांबळेचं म्युझिक आहे. तुटका मुटका गायला. आता बिरजेश मामाने मला फरमाईश दिली का हेच गाणं गाता. दुसरं गाणं होतो, चुकलं मुकलं तर क्षमा असावी. ज्याच्यामुळे तुझी मानवर ज्याच्यामुळे तुझी मानवर ज्याच्यामुळे तुझी मानवर त्यांनी साऱ्याच केलंय बरं, त्यांनी साऱ्याच केलंय बरं, त्यांनी साऱ्याच केलंय. हिऱ्या मोत्याची रास आज वाटत आहे, हिऱ्या मोत्याची रास आज वाटत आहे. गळ्यात चैनी तर अंगठ्या पोटात आहे. अरे आमचा बाप नेहमी सुंदर गुणात आहे, म्हणून तर त्यांच्यामुळं आज त्यांच्या मुलांना हा जैव मला मोठ्या थाटात आहे. ज्याच्यामुळे तुझी मानवर, ज्याच्यामुळे तुझी मानवर, ज्याच्यामुळे तुझी मानवर ज्यांनी साऱ्याच केलंय बरं, ज्यांनी साऱ्याच केलंय बरं, ज्यांनी साऱ्याच केलंय बरं. निळा हातात आणि इतकं गोड गायलंय ना ते गाणं. आम्ही रोज ते गाणं ऐकतो आणि अख्ख्या कलावंत मी तर बोलतो जेवढे पण महाराष्ट्रातले आणि भारतातले कलाकार असतील ना ते हेच गाणं रोज ऐकत असतील. तेवढं मी गाऊ नाही शकत पण प्रयत्न आहे. निळ्या हातात जेना धरा, अरे त्या जगाला सांगायचा बाप माझा भीमरा रामजिया. ज्याच्यामुळे तुझी मानवर ज्यांनी साऱ्याच केलंय बरं,
नव्हतं मिळत एका वेळेच बियाण नव्हतं मिळत एका वेळेच बियाण नव्हतं मिळत एका वेळेच बियाण दिलं या दान माझ्या बाबासाहेबांना भरपूर कमता खपणार नाही फार उपकार आहेत बाबासाहेबांचे आपल्या समाजावर आज आपण इतके मोठे गायक झालो इतके मोठे कलाकार या हॉलमध्ये नसते परवानगी पण नसते आपल्याला असा कार्यक्रम करायची पण आज बाबासाहेबांच्या पुण्याईनं पण आपण श्रद्धांजलीचा कार्यक्रम करतो म्हणून नव्हतं मिळत एका वेळेच बियाण नव्हतं मिळत एका वेळेच बियाण नव्हतं मिळत एका वेळेच बियाण दिलं या दान माझ्या बाबासाहेबांना दिलं या दान माझ्या बाबासाहेबांना दिलं या दान माझ्या बाबासाहेबांना नव्हतं मिळत नव्हतं मिळत नव्हती मिळत एका वेळेत बियाण दिलं या दान माझ्या बाबासाहेबांना दिलं या दान माझ्या बाबासाहेबांना दिलं या दान माझ्या बाबासाहेबांना गेलं दिवस पहिलं सारं गेलं दिवस पहिलं सारं गेलं दिवस पहिलं सारं भीमाचं लई उपकार भीमाचं लई उपकार भीमाचं लई उपकार गेलं दिवस पहिलं सारं भीमाचं लई उपकार निळ्या हातात झेंडा धरा निळ्या हातात झेंडा धरा अर्धा जगाला सांगला बाबा मला रामजी जगाला सांगला बाबा मला जगाला सांगला बाबा युगायुगाची तुला होती वेळाचारी युगायुगाची तिला होती वेळाचारी युगायुगाची
प्लेअर आहे, रोटो आणि ड्रम सेट. त्याचा पूर्ण आता महाराष्ट्रात नाव होत आहे. आणि त्यांची आई म्हणजे माझी आई, त्यांच्याकडून मला एक आशीर्वाद रूपे धम्मदान मिळालेला आहे. धन्यवाद. जा जगाला सांग जा बाप माझा रामजी दादांनी पण मागाशी फार सुंदर गायलं. आमचे दादा राजेश वाघमारे यांच्याकडून पण धम्मदान. अर्धा जगाला सांग जा. आणि आमचे भाऊचे मामा आहेत, क्या बात आहे. अर्धा जगाला सांग जा बापू माझा भीमराव रामजी आंबेडकर. अर्धा जगाला सांग जा बापू माझा भीमराव रामजी आंबेडकर. अर्धा जगाला सांग जा बापू माझा भीमराव रामजी आंबेडकर. उधारीने कुळी तुझ्या आणि माझे आत्या आहे. माझ्या वडिलांचे त्यांनी फार गाणे गायलेले आहेत आणि माझा वडील लहानपणापासूनच त्यांच्याकडेच असायचा आणि त्यांच्याकडून पण मला आशीर्वाद रूपी धम्मदान. धन्यवाद. आणि हा माझी काकू दीपालीजी शिंदे यांच्याकडून सुद्धा मला आशीर्वाद रूपी धम्मदान आणि माझ्या वडिलांचे त्यांच्याबरोबर भरपूर कार्यक्रम झाले आहेत. उधारीने कोळी तुझ्या उधारीने कोळी कारण त्यावेळी त्या काही कुत्र्याप्रमाणे आयुष्य सडत राहिलो असतो. त्यावेळीची आपली व्यवस्था कुत्र्याप्रमाणे आयुष्य सडत राहिलो असतो. निष्पाप व्यवस्थेत अरे पडत राहिलो असतो. धन्य ती माता भीमाई तिने भीम वाघात जन्म दिला. धन्य ती माता भीमाई तिने भीम वाघात जन्म दिला. नाहीतर तुम्ही आम्ही कुत्र्याच्या पावती मेलो असतो. कारण उधारीने कोळी तुझ्या त्याचा उधारीने कोळी तुझ्या त्याचा कर्तव्य आहे तुझे रमाताई मानी. ऐका नको येऊस सांगाया खरं सुषमाजीचा जुळलाय सुर. नको घेऊस सांगाया सॉरी नको घेऊस सांगाया खरं सुषमाजीचा जुळलाय सुर. एकदा टाळ्या होत्या. मगाशी त्यांनी गायले इतकं वय झालेलं आहे कोणी गाऊ नाही शकत इतक्या वयात पण आज पण तीच ताकद आहे त्यांच्या गाण्यात आणि त्यांचे सूर असे लागतात ना वरच्या. क्या बात आहे. आज पण नको भेऊस सांगाया खरं. कारण असं का म्हणत आहे. हमारी कौम भी इसी क्रांती के जिद पर अड़ी है. नागपुर से प्रणय सतलज लिखते हमारी कौम भी इसी क्रांति के जिद पर अड़ी है. प्रणय सतलज की बात पत्थर के लकीर से बड़ी है. अरे कल हमारे बाप को तुमने बैलगाड़ी से उतार दिया. अरे आज भीमनगर के हर आंगन में एक फॉर्च्यूनर खड़ी है. म्हणून का भेटतो सांगायला. उधारीने कोळी तुझे त्याचा अभिमान.
चंदनाचा जुळलाय सूर नको बेऊस सारया घर चंदनाचा जुळलाय सूर निळा हातात चेंडा धरा निळा हातात चेंडा धरा अर्धा जगाला सांग जा बापू माझा भिवला जगाला सांग जा बापू माझा भिवला जगाला सांग जा बापू माझा त्याच्यामुळे तुझी मनवर जन्मी साऱ्याच केलंय बरं त्याच्यामुळे तुझी मनवर जन्मी साऱ्याच केलंय बरं निळ्या हातात चेंडा धरा या ठिकाणी मी तर काहीच नाही त्यांच्या पुढं आणि मी इथं जेवढे पण कलाकार त्यांच्या पुढं फार छोटा कलाकार आहे आणि ज्या वेळेला माझे वडील वारले त्यावेळेला मी 5 वर्षाचा होतो इथं सर्वांना माहिती आहे पण मी या सर्वांना बघूनच शिकलो पण आता आत्याने पण हे गाणं एक मुकडं गायला पाहिजे कारण की त्यांच्या माझ्या तोंडाने इतकं गोड नाही पण त्यांच्या तोंडाने फार गोड ऐकायला मिळेल तुम्हाला आता या बसू नका इथं उभं राहून बरे का ओरिजिनल गाणं आहे का अरे थांबना आत्या गायला का आत्या ओरिजिनल मुकडा त्याच्यामुळे तुझी मानवर त्याच्यामुळे तुझी मानवर ज्यानं साऱ्याच केलंय बरं त्याच्यामुळे तुझी मानवर ज्यानं साऱ्याच केलंय बरं निळ्या हातात झेंडा धर निळ्या हातात झेंडा धर अर्धा जगाला सांगा बाप माझा जगाला सांगता बाप माझा भिवला आणि याच्यानंतर खूप आनंद झाला आज की एवढी कलाकारांची धरतीमय बापरे बाप क्या बात आणि याच्यानंतर महाराष्ट्राच्या लाडक्या गायिका माझ्या आत्या नंदाजी नांद्रेकर हे गातील